नमस्कार मंडळी, तर चला बघताय आपल्या सगळ्या डिश सुरमई तंदुरी, पापलेट, तवा, पनीर काली मिरी, चिकन शेजवान लॉलीपॉप, बांगडा तवा फ्राय, पनीर क्रिस्पी, चिंबोरी मसाला, मुर्ग मुसल्लम, केप्सा राईस, चिकन बिर्याणी, काजू मसाला, तलवारी कबाब मध्ये ना 4 वेगवेगळे फ्लेवर येत आहेत. मसाला तर बघताय हॉटेलची स्पेशालिटी. तर डिझर्ट मध्ये आपल्याकडे बघताय कुल्फीज आहेत आणि या कुल्फी आहेत ना फक्त इथंच भेटतात. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या एका हॉटेलच्या व्हिडिओमध्ये. हॉटेल हे हॉटेल आहे उल्वे. उल्वेमध्ये सेक्टर 18 आणि 17 म्हणजे बामणडोंगरीच्या बरोबर बाजूला क्रोमा या साईडला क्रोमा शोरूम आहे आणि क्रोमा शोरूमच्या बरोबर राईट साईडला आहे ते आपलं मिर्च मसाला हॉटेल. आणि या हॉटेलची स्पेशालिटी काय असणार आहे ते आपण आत गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे. पण आज स्पेशली बोलायला तर आज आहे गटारी, आणि गटारीसाठी स्पेशल मी तुम्हाला आयटम दाखवणार आहे. मित्रांची इच्छा असतं गटारी कुठेतरी बनवायची. गटारी कुठं करायची तर डायरेक्ट हॉटेलमध्ये हॉटेलचे स्पेशल आयटम घेऊन. तर चला या आपण जा हॉटेलमध्ये आणि हॉटेलच्या वेगवेगळे डिश ट्राय करू. हो हो हो, तर बघताय मस्त एकदम हॉटेल आहे. छोटासा हॉटेल आहे, 2 मस्त गाड्या छोट्याशा जागेमध्ये मस्त हॉटेल बनवलेलं आहे, मस्त डेकोरेट केलं आहे. आता एकतर चालू होते श्रावण महिना, आणि श्रावण महिना बोलल्यानंतर काय व्हेज लोकांची थोडीशी मजा असते. तर चला आपण बघूया या हॉटेलमध्ये काय काय भेटते, व्हेज काय भेटते, नॉनव्हेज काय भेटते, काय स्पेशालिटी असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ही साईड बघताय तुम्हाला, या साईडला पूर्ण हॉटेल आहे, म्हणजे तुमची बसण्याची व्यवस्था असणार. या साईडला असणार आहे त्यांचा काउंटर आणि किचन. तर आपल्यासोबत आहेत प्रदीप, आणि प्रदीप आपल्याला सांगेल की नक्की आपल्या हॉटेलमध्ये काय काय असं स्पेशालिटी काय आहे, किंवा काय काय नॉनव्हेज व्हेज डिश अशा भेटतात. आमच्याकडे नॉनव्हेजमध्ये मुर्ग मुसल्लम स्पेशल आहे आणि बटर चिकन. तंदुरीमध्ये तलवारी कबाब आहे आणि तंदुरी हाफ, अफगाणी तंदुरी हे सगळं आहे. आणि फिशमध्ये पण आपल्याकडे तंदुरी, तवा फ्राय, पापलेट, सुरमई हे सगळं अवेलेबल असतात. पण आता श्रावण चालू होत आहे. हां, आता आम्ही मिर्च मसाला स्पेशल हे ठेवलं आहे श्रावणसाठी. आणि पनीरमध्ये वेगवेगळे आयटम आपल्याकडे मेनूमध्ये आहेत, ते सगळं आम्ही त्याच्यासाठी ठेवणार आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे श्रावण चालू होते बोलल्यानंतर काही हा 1 महिना तर नॉर्मली आपल्या समाजात तर नाहीच खात. म्हणजे आहेत भरपूर, म्हणजे माझ्यासारखे आहेत जी फिश मच्छी खातात. पण ठीक आहे, तर इथं तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या अवेलेबल आहेत. म्हणजे व्यवस्थित चांगल्या डिश ज्या तुम्हाला आवडतील अशा व्हेज डिश पण इथं श्रावणमध्ये 100% भेटतील. तर एकदा फॅमिलीसोबत नक्की इथं व्हिजिट करा. तर चला बघताय आपल्या सगळ्या डिश तर एकदम जबरदस्त प्रेझेंट केल्यात, म्हणजे त्यांना एकदम भारी सजवल्यात. तर पहिलं आपण हॉटेलमध्ये आल्यानंतर काय ऑर्डर करतो, स्टार्टरमध्ये पण इथं भरपूर आहे. म्हणजे चिकन आहे स्टार्टरमध्ये, तुम्हाला मच्छीचे वेगवेगळ्या व्हरायटी दिसतात. म्हणजे इथं सुरमई आहे, पापलेट आहे, बांगडा आहे, इथं बघताय क्रिस्पी आहे, लॉलीपॉप आहेत, पनीरचा एक काहीतरी स्टार्टर आयटम आहे. असे स्टार्टर आयटम आहेत ते पहिला आपण ट्राय करणार आहोत. त्याच्यानंतर जाऊ आपण मेन कोर्सकडं. तर चला स्टार्टर बोलल्यानंतर सुरुवात करूया. पापलेटनं कडक पापलेट बनवला आहे कुक. मेन म्हणजे पॉपलेटचं असं असतं ना की तुम्हाला शिजलाय का नाही शिजलाय ना, तो त्याचा जेव्हा आपण मांस काढतो ना त्याच्या काट्यावर समजतं. आणि एकदम व्यवस्थित शिजलाय पॉपलेट. आणि तो खाऊन बघू मग कसा झालाय. पॉपलेट तर भारी आहे, एकदम जबरदस्त आहे. फ्रेश पॉपलेट आहे. कुठून आणता मच्छी आपण? कुलाब्यावर ना. कुलाब्यावरून रोजची रोज मच्छी. सध्या कसं आहे, सध्या सगळे फिशिंग बंद आहे, त्याच्यामुळे थोडा रेट मच्छीचा जास्त आहे. पण मजा येते. पापलेट भारी आहे, जबरदस्त बनवलं एकदम. पापलेट तवा, पापलेट बघितला. आता सुरमई तंदुरी इथं स्पेशलिटी आहे. म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर अगोदर तुम्ही येण्याच्या अगोदर थोडं जर सांगितलं की सुरमई तंदुरी पाहिजे, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण आहे, सांगू शकता तुम्हाला काय पाहिजे तुम्ही विचारू शकता. तर सुरमई तंदुरी बघताय. सुरमई तंदुरी आपण बघणार कशी झाली. भट्टीचे आयटम असतात ना ते नेहमी भारी असतात. मस्त लिंबू, आपण लोक लिंबू फिरवताना आम्ही मच्छीवर असं फिरवतो. हा हा, कडक सुरमई तंदुरी.
नॉर्मली हे आयटम जे असतात तंदुरीचे, हे आयटम तुम्हाला जेव्हा आगरी कोळी फेस्टिवल लागतात ना, त्या फेस्टिवलमध्ये तुम्हाला म्हणजे जिथं सी फूड फेस्टिवल असतात तिथे तुम्हाला हे भारी आयटम भेटतात. ते आपल्या हॉटेलमध्ये सुद्धा इथे भेटतात. बरोबर. सुरमई पण भारीच आहे. म्हणजे ओव्हरऑल काय मी नुसतं भारी भारी पण फायदा नाही. तुम्ही जेव्हा इकडे याल आणि टेस्ट कराल तेव्हा तुम्हाला समजणार आहे की ओव्हरऑल आयटम कसे आहेत. मस्त आहे. चला मी एक एक सगळ्या डिश ट्राय करतो आहे. नंतर ओव्हरऑल आपण सगळ्या डिश जेव्हा ट्राय करू त्याच्यानंतर मी तुम्हाला ओव्हरऑल रिव्ह्यू देणार आहे की कसा होता सगळ्यांची टेस्ट कशी होती, बनवायची पद्धत कशी होती. स्टार्टर बोलल्यानंतर आपली फिशचा स्टार्टर चालू आहे. आपली तुम्हाला माहीत आहे आपण फिशिंगवाले आहेत, तर पहिला फिशचा स्टार्ट करणार आहेत. बांगडा आहे, बांगडा तवा फ्राय. मस्त आहे. बांगडा पण मस्त आहे. मला भरपूर ट्राय करायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त नाही सांगत, म्हणजे जास्त नाही खात. सगळं एवढं ट्राय करायचं आहे, एवढं सांगायचं तुम्हाला कसं असणार. मस्त आहे. मस्त आहे ना. मयूर बोलला म्हणजे आपला विषयच सांभाळायचा. मग काय झालीस, तंदुरी सुरमई तंदुरी घेतली. मयूरला आवडली सुरमई तंदुरी, तर आपण सगळ्या ट्राय मारून आहोत. आता घेणार आहोत आपण क्रिस्पी घेऊ. क्रिस्पी व्हेज आयटम घेऊ. पनीर क्रिस्पी. पनीर क्रिस्पी आहे ते. कसं आहे, शेवटी आता श्रावण महिना चालू होते बोलल्यानंतर व्हेज लोकांना पण लागणे आलं पाहिजे, त्यांच्यासाठी पण इथं व्यवस्था आहे. पनीर क्रिस्पी आहे इकडं. चला बघताय पनीर क्रिस्पी. तुम्हाला माहिती आहे आपलं व्हेज किती आवडतं. भरपूर डिश ट्राय करायच्यात आपण, पटापट घेऊ. पनीर क्रिस्पी झाली. ते दिसायलाच भारी एकदम वाटतात, म्हणजे स्टफ व्यवस्थित आहेत. लॉलीपॉप बोलल्यानंतर आहे ना, तुम्हाला जेव्हा तोंडात जे आपण असं खातो ना तेव्हा समजलं पाहिजे लॉलीपॉपची क्वालिटी. कारण जेव्हा पीठ जास्त दिसतं तेव्हा ते लॉलीपॉप अशा मोठे दिसतात. पीठ असलं मजा नसतं त्याला. हे बघा, हे नॉर्मल पीठ आहे. पिठाचा कवर जास्त मोठा नाही आहे, नॉर्मल आहे. दुसरं असेल पिठाचा कवर एकदम छोटा आहे, मांस आहे जास्त. लॉलीपॉप मस्त असणार. बाई घे, एक एक करून सगळं घे. मेन म्हणजे आपला कॅमेरामॅन आहे ना, त्याला भूक लागलेली आहे. बिचारा करील काय, पूर्ण झाल्याशिवाय तर खाऊ शकत नाही. पनीर काळी मिरी टिक्का. तर मी काय म्हणतोय, जर आता म्हणजे फॅमिली येतात सोबत, छोटी पोरं पण असतात, त्यांच्यासाठी काय असणार स्पेशल म्हणजे असं स्टार्टरमध्ये. नॉनव्हेजमध्ये तर आपलं प्रॉन्स कोलीवाडा, चिकन लॉलीपॉप ड्राय वगैरे, आणि व्हेजमध्ये पनीरशी रिलेटेड बरेच टिक्क्याचे प्रकार आहेत. तिरंगा टिक्का, आचारी टिक्का, नॉर्मल टिक्का. कारण लहान पोरांना कसे नॉर्मली आहे ना, असं स्पायसी एकदम नाही लागत ना. मिडियम स्पायसीमध्ये असं बंजारा वगैरे याच्यामध्ये मिडियम स्पायसीमध्ये हे करतो. ठीक आहे, चला आपण इकडं फोकस करू. पनीर काली मिरी. मला व्हेज आहे ना, व्हेज जेव्हा मी टेस्ट करत असतं ना तेव्हा मला समोर लोक बोंबलत असतात, तुला व्हेजमध्ये काय समजतंय. मला खरंच व्हेजमध्ये काय नाही समजत. मी काय सांगू तुम्हाला, पण ह्या स्टार्टर आयटम असतात त्याच्यात मला थोडंफार समजतं. चांगलं आहे. या डिश तुम्हाला का दाखवत आहे स्पेशल, म्हणजे उद्यापासून श्रावण चालू होत आहे आणि महिनाभर तर भरपूर लोक आहे, आपला समाज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नॉनव्हेज नाही खात, व्हेजच खातात. ते व्हेज तुम्हाला इथं आल्यावर जास्त कन्फ्युजन नको म्हणून व्हेज गोष्टी पण ज्या आहेत भरपूर टाईप आहेत व्हेजमध्ये. इथं भरपूर प्रकारचे तुम्हाला भाज्या भेटतील, सगळ्या पद्धतीचे भेटतील. कुठले ऑर्डर करू शकता, कारण मी सगळ्या घेऊ शकत नाही. ऑलरेडी जेवढे घेतल्या त्याच्यामध्ये आमचा पूर्ण टेबल भरला आहे. व्हेजसाठी स्पेशल काजू आहे आपल्याकडे, आपण टेस्ट करणार होती काजू. शेड सांगते बोलता काजू आहे स्पेशल. ते पण ओली काजू, जी आजच्या डेटला पण मी ओली काजू अवेलेबल ठेवलेली. अच्छा, ओले काजूची भाजी आहे का ती? ओल्या काजूची. ठीक आहे, ते पण आपण बघू. ड्राय काजू सारखं नाही. भाई तुला पाहिजे का व्हेज? पनीर आहे. अरे बोल तोंडांशी. पनीर नाही, चिकन राहू दे, जे मग ठेवते. तर बघता स्टार्टरमध्ये आपल्याकडे जबरदस्त आयटम आहे, तलवारी कबाब. तलवारी कबाब आपण टेस्ट करणार आहोत. जे बाबा दे.
तर बघताय ते तलवारी कबाबमध्ये आहे ना 4 वेगवेगळे फ्लेवर येत आहेत. 4ही फ्लेवर आपण टेस्ट करणार आहोत. टिक्का आहे, पहाडी आहे, मलाई आहे आणि बंजारा आहे. असं 4 प्रकार आहेत त्या तलवारी कबाबमध्ये. बघू, ट्राय मारू आपण. या काय आपल्याला जमण आहे तुम्हाला माहिती आहे. मला 4 वेगवेगळे फ्लेवर आहेत, त्याच्यामुळे मला सांगणंच आहे तुम्हाला. मस्त आहे म्हणजे ना. म्हणजे आपण हा जर लहान मुलं असतील तर स्टार्टरमध्ये हा आयटम सजेस्ट करू शकतो. कारण लहान मुलांसाठी पण हा मस्त आयटम आहे. आणि 4 फ्लेवर चांगले आहेत, मस्त आहेत. 4 फ्लेवर मस्त आहेत. तर कसं आवडले? मस्त आहेत ना. म्हणजे आपण सजेस्ट करू शकतो ना लोकांना की आल्यानंतर या गोष्टी ट्राय करा, नक्की ट्राय करा. ओव्हरऑल आपला स्टार्टर संपलेला आहे. तर मेन कोर्सकडे जाऊया. मेन कोर्स बघते भरपूर आहे अजून. माझ्या हल्ली इथपर्यंत आला आहे, भरपूर आहे. मेन कोर्स बघू आपण थोडाफार. भाकरी पण आणते, भाकरी आहेत तिकडं, नान आहेत तिकडं, राईस आहे, केपचा राईस आहे. चल तिकडं जाऊ आता. सुरमई मालवणी करी. यो बघा आपला आयटम. हे दिलाय कसं धरते बघलाव ना. अजून डिशमध्ये आहे तरी कसं धरून ठेवतोय. हां, ही आपली घरच्या शेतीतली काजू आहे. ओली काजू. ओले काजूंची भाजी आहे. मेच्या एंडिंग पर्यंत जेवढ्या काजू जमा झाल्या तर मी स्टॉक करून ठेवलेले आहेत हॉटेलसाठी. तर ही ओल्या काजूंची भाजी आहे. आपल्याला तुम्हाला माहिती आहे भाजी कधी आवडतं. ही ओल्या काजूंची भाजी आहे. आणि ही इकडं स्पेशल डिश आहे. आता मी भरपूर हॉटेल वगैरे केले आपले नॉर्मली, पण एवढ्या हॉटेलमध्ये मुर्ग मुसलम ही डिश नव्हती. मुर्ग मुसलम डिश बघायला भेटली नव्हती, किंवा आपण डिस्प्लेला केली नव्हती, किंवा मी टेस्ट करून दाखवली नव्हती. पण इथं मुर्ग मुसलमसुद्धा आहे. मुर्ग मुसलम घेवायचे म्हणजे मुर्ग मुसलम तुम्हाला माहिती आहे तुमच्या याच्यावर असतं. ती डायरेक्ट अख्खी कोंबडी असतं. कोंबडी पुण्याच्यामध्ये पूर्ण कोंबडी असतं. तिला तंदूर करून नंतर ती मसाल्यामध्ये तंदूर करून मसाल्यामध्ये बनवली जाते ती. बघा डायरेक्ट तंगडीच घेतली. तर आता ही सांगशील नक्की हा काय प्रकार आहे? ही मिर्च मसाला स्पेशल भाजी आहे. ह्याच्यात 2 ऑप्शन आहेत. एक ग्रीन व्हेजिटेरियन पूर्ण, ओके, जी ग्रीन बेसमध्ये बनते, आणि एक पनीरची आहे जी रेड बेसमध्ये बनते. ह्याच्यात एखादी लहान मुलं असतात की जे ग्रीन भाजी खात नाहीत व्हेज, त्यांना पनीर ऑप्शन आहे, आणि ज्यांना पनीर नाही आवडत त्यांना ग्रीन ऑप्शन आहे. बघा ही तुम्हाला श्रावण महिन्यामध्येही जास्त तुम्हाला उपयोगी येणार भाजी. श्रावण महिन्यासाठी स्पेशल भाजी बनवलेली आहे त्यांनी, तर ती पण आपण ट्राय मारणार आहोत. ती आपण एकत्रच घेऊया का? हां. तर बघता मेन कोर्ससाठी आपण हे 5 आयटम घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला भाजी एक आहे, इकडं काजूची भाजी एक आहे, मुर्ग मुसल्लम आहे, परत इकडं सुरमई करी आहे, आणि चिंबोरी मसाला आहे. तर या गोष्टी आता आपण ट्राय करणार आहोत, कारण या गोष्टी मेन कोर्समध्ये जास्त चालतात. स्पेशली डिनरमध्ये या गोष्टी जास्त चालतात. आणि सोबत असणार आहे आपली तांदळाची भाकरी. मयूरनी जर मदत केली तर अजून बरं होईल. मयूर कसा आपला पार्टनर आहे ना. चला मयूर काय ट्राय मारतोस सांग. प्लेट फिरवते मयूरला चिंबोरी पाहिजे, चिंबोरी मसाला ट्राय करायचा आहे. तर मी सुरुवात करतोय मस्तपैकी आपली सुरमई करी. मालवणी मसाल्यांची टेस्ट लगेच तुम्हाला समजेल. मग सुरमई कशी वाटली? चिंबोरी तशी नाही. तुला माहिती आहे चिंबोरी कशी खातात? माहिती आहे ना. चिंबोरी खावायची तुम्हाला पद्धत माहिती आहे. चिंबोरी जर ती आपण 2 हाताशी खाली तिला बोलतात जास्त टेस्ट येतं, पण आपण 2 हाताने लावणार आहेत. चिंबोरी. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे आगरी कोळी चिकन, आगरी कोळी मटन पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. ओके, म्हणजे ते ऑर्डरनुसार भेटतील का? भेटतात ऑर्डरमध्ये? कंटिन्यू चालू असतं ते. आगरी कोळी, चिकन, मटन, मच्छी, प्रॉन्स एक भेटतं. भरपूर दिवसानंतर मुर्गा मुसलम मी आज ट्राय मारला.
भरपूर दिवस खाल्ला नव्हता. मस्त आहे. ही भाजी काजूची भाजी पहिल्या त्याच्यामध्ये मी काजू शोधते. काजू भरपूर आहेत. काजू भरपूर द्यावं लोकांना. ही सुकी काजू तुम्ही घेतलं का? ओली काजू त्याच्यात आहे. डिस्प्लेला वरती सुकी काजू होती. हां जे मेन भाजी आहे ना ते ओल्या काजूंची आहे. फक्त वरती डिस्प्लेसाठी वरती जे टाकले होते ते आपले नॉर्मल रोस्टेड काजू. रोस्टेड काजू मयूरला सुरमई कधी आवडलेली आहे. परत घेतली आहे बघा. मयूर तू ही भाजी ट्राय करून सांग. याला आहे ना यो भाजी खाण्याचा मोठा शौकीन आहे मयूर. ते भाजी टेस्ट सांगणार आहे मयूर. श्रावण महिन्यात लोक ही भाजी ट्राय करणार आहेत. तुझ्या एस एन ओवर ट्राय करणार आहेत. लक्षात ठेव. मस्त भाजी काजू ना. नॉन स्पायसी एकदम ओके चांगले. आता येस नॉर्मली आपण सी फूड सोबत भाकरी ट्राय करतो पण भरपूर गोष्टी जेव्हा आपण घेतो जसं चिकन वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन असणार आहे. भाकरीला नान असणार आहेत, कुलचे असणार आहे, रोटी, परत चपाती आणि भाकरी अशा भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि जर एखाद्याला होम डिलिव्हरी करायची असेल तर फ्री होम डिलिव्हरी होईल ना? फ्री होम डिलिव्हरी. त्याच्यासाठी नंबर काय असणार आहे आपला? 9987 340 400 9987 30 300. तुम्हाला डिस्प्लेवर नंबर दिसत असेल. फ्री होम डिलिव्हरी आहे. 100% ऑर्डर करा. म्हणजे उलव्यामध्येच फ्री होम डिलिव्हरी आहे ना? उलवा संपूर्ण उलवा. हां बाहेर अजून नाही चालू आहे पण स्विगी झोमॅटो अवेलेबल आहे. ओके. स्विगी झोमॅटो थ्रू तुम्ही मागवू शकता. कुठलाही आयटम मागवू शकता याच्यामधला तुम्हाला लगेच फ्री होम डिलिव्हरी तुमच्या उलो एरियामध्ये भेटेल. तर चला आता जवळजवळ या सगळ्या गोष्टी आपण ट्राय केल्यात. मेन ट्राय करायचा आहे तो म्हणजे राईस बिर्याणी. राईस अँड बिर्याणी. बिर्याणी आमच्याकडची खूप स्पेशल आहे. कंटिन्यू किलोमध्ये ऑर्डर येतात आम्हाला बिर्याणीच्या. ओके. काय चिकन बिर्याणी का? चिकन बिर्याणी आहे. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी अँड प्रॉन्स बिर्याणी. बघा चिकन, मटन आणि प्रॉन्स अशा 3 टाईपच्या बिर्याणी तुम्हाला इथे भेटतील. ऑर्डर करून पण भेटतील. केप्सा राईस आहे तो ट्राय करणार होता आपण. चायनीजची स्पेशालिटी केप्सा राईस. तर हे बघताय केप्सा राईस चायनीज स्पेशालिटी म्हणजे याच्यामध्ये मला थोड्या भरपूर वेगळ्या गोष्टी दिसतात. जसे 2 टाईपचे राईस दिसतात. 2 टाईपचे राईस आहेत. येल्लो राईस अँड रेड राईस. ओके. फ्राईड लॉलीपॉप, तंदूर लॉलीपॉप अँड तंदूर मध्ये याच्यामध्ये तंदुरी. ओके. याच्यामध्ये हाफ तंदुरी पूर्ण याच्यात हे असते. अच्छा. प्लस बॉईल एग. कडक आहे रे. हा एक जबरदस्त आयटम आहे. मग नॉर्मली जास्त करून यंग जनरेशन जास्त हे करतात. दोघं मिळून एक हा संपू शकतात ना? सहज संपू शकतात. हां चला आपण ट्राय मारणार आहोत. थोडं खाणारे लोक पाहिजेत. फक्त खाणारे लोक पाहिजे. माझ्यासारखी असली तर नाही जमणार. आमच्या कॅमेरामॅन सारखी पाहिजे खाणारी माणसं. बरोबर. तंदुरी आहे. मस्त आहे. म्हणजे 2 माणसं येऊन हा राईस एकदम जबरदस्त त्यांचा पोटभर जेवण. केप्सा राईस आणि त्याच्यामध्ये त्यांना लॉलीपॉप आणि तंदुरीचा सुद्धा स्वाद घेता येईल. केप्सा राईसमध्ये ही स्पेशलिटी आहे. म्हणजे एक डिशमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतात. 2 टाईपचे राईस, तंदुरी आणि लॉलीपॉप. आता शेवटची डिश ट्राय करणार होता पण हे बघ बिर्याणी. आणि ही या हॉटेलची स्पेशलिटी आहे. किलोवर या हॉटेलमधून या बिर्याणीला ऑर्डर जातात. किलोवर म्हणजे जे आसपास लोक आहेत ते किलोवर ऑर्डर करतात. तर ती बिर्याणी आपण ट्राय करणार आहोत. मित्र घे. घरातले फंक्शन्स, छोट्या पार्ट्या, बर्थडे पार्टी वगैरे ह्याला खूप मागणी आहे. मसाला उष्ण टाकला. तर बघता हॉटेलची स्पेशलिटी बिर्याणी. वाव मस्त. मग स्मोकी हे येतोय, फ्लेवर येतो. थोडासा फ्लेवर आहे बिर्याणीला. इथं आल्यानंतर आहे ना राईसमध्ये मी तर सजेस्ट करेन की तुम्ही बिर्याणी ट्राय करा. कारण
भारीच आहे आणि क्वांटिटी पण मजबूत आहे. बिर्याणीमध्ये जवळजवळ 5-6 प्रकार आहेत. मटका दम बिर्याणी, चिकन नॉर्मल बिर्याणी, अजून बरेच त्याच्यात व्हरायटी आहेत. जे तुम्हाला व्हरायटी पाहिजे आपल्या मेन्यू कार्डमध्ये पण असेल किंवा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. कॉन्टॅक्ट डिटेल्स पूर्ण आहे. ओव्हरऑल मी डिश सगळ्या डिश बघितल्या. काही स्पेशल डिश आहेत ज्या मेनू कार्डमध्ये नाही. अच्छा, ते स्वतः इथे येऊन ट्राय करा एकदा. तुम्ही इथं आल्यानंतर त्यांना विचारा की बाबा कुठली डिश ट्राय करू शकतो. बरोबर, ते तुम्हाला सजेस्ट करतील. भारी आहे, कारण ओव्हरऑल डिश ज्या मी ट्राय केल्या तर सर्व एकदम व्यवस्थित होत्या, एकदम मस्त होत्या. मला तर आवडल्या. मयूर कशा होत्या? मस्त होत्या. नॉर्मली प्रमोशनची वेळ कधी येते, कारण हा मार्केट एरिया नसल्यामुळं बरोबर, लोकांना समजत नाही की बाबा हॉटेल कुठं आहे. लोक शोधत असतात, हॉटेल शोधत असतात. उलव्यामध्ये भरपूर हॉटेल आहेत. किती लोकांना उलव्यामधल्या हॉटेलचे रिव्ह्यू माहिती आहेत. त्याच्यासाठी मी सांगतो की आमची गरज केव्हा पडते, जेव्हा लोकांना लोकेशन समजत नाही तेव्हा आमची गरज पडते. तर हा इथं लोकेशन आहे. तुम्हाला लोकेशन डेटा पूर्ण डिटेल्समध्ये असेल. बाजूला क्रोमा आहे, बामणनगरी समोर क्रोमा, आणि क्रोमाच्या बाजूलाच आपला हॉटेल मिर्च मसाला आहे. तर एकदा या, आपल्या फॅमिलीसोबत या आणि या डिलिशियस फूडचा आनंद घ्या. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, हॉटेल कसा वाटला, हॉटेलच्या डिश कशा वाटल्या, एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला, बाय बाय. थांबा, थोडा डेझर्ट पण तुम्हाला ट्राय करायचं आहे. डेझर्ट पण आहे, नुसतंच खाणं नाही. आपल्याकडचे स्पेशल सोलकढी, कुल्फीचे प्रकार 2-3 आणून दाखवा त्यांना. अरे बाबा, तर डिझर्टमध्ये आपल्याकडे बघताय कुल्फीज आहेत, आणि या कुल्फी आहेत ना फक्त इथंच भेटतात, नाहीतर डायरेक्ट पुण्याला. त्यांच्या मेन ब्रांचेस पुण्याला आहे. कुल्फी असणार आहे लाडाची कुल्फी, आणि या कुल्फी तुम्हाला इथंच भेटतील. या जेवल्यानंतर पोरांची तर मजाच आहे. तर लाडाची कुल्फी बघू आपण कशी आहे. आम्ही काय सांगतो, जर आपले फॉलोअर जे आहेत, जर ते इथं व्हिडिओ बघून जर आले तर त्यांना डिस्काउंट द्याल ना तुम्ही? नक्की, काय ना काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल डिश असणारच वेगळं. तुम्हाला वेगळे अजून भारी डिश भेटतील आणि डिस्काउंट पण भेटेल, काय घाबरू नका. तर मी घेतली आहे शाही मलाई. मयूर घे. वेगवेगळे फ्लेवर्स आहेत याच्यामध्ये, भरपूर फ्लेवर आहेत. कमीत कमी 8 फ्लेवर आहेत याच्यामध्ये. पेरू फ्लेवर पण आहे. रेड पेरू. तर या अशा सुद्धा तुम्ही ट्राय करता येतील तुम्हाला इथं. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर एक सोलकढी ही एक स्पेशल. सोलकढीचं सगळ्यांना माहिती आहे, आपल्या कोकणातली स्पेशालिटी आहे आपली सोलकढी. आणि सोलकढी जबरदस्त. मयूर घे सोलकढी. मयूर घेतले, चालूच आहे. फक्त एक लक्षात ठेवा, हॉटेलचं टायमिंग असणार आहे 12 to 12. म्हणजे कुठले 12? दुपारी 12 ते रात्री, म्हणजे ते सकाळ होतं ते सकाळी 12. हा असा टायमिंग असणार हॉटेलचा. ऑर्डर करण्यासाठी पूर्ण डिटेल्स खाली आहे. लोकेशनसाठी डिस्क्रिप्शन पूर्ण भरलेलं आहे. तर चला, बाय बाय.